आणि शिवाजी महाराजांचं नाव औरंगजेबाला तोंडात न घेणं म्हणजे स्वतःच्या तोंडात न घेणं हे फार कमीपणाचं वाटत होतं. हे सर्व घडत असताना येसुबाई साहेबांना आणि शाहूराजांना जो काही मदतीचा हात होता, तिथे एक आधार होता. तो आधार होता औरंगजेबाची कन्या झीनतुन्निसाचा. काही मध्यस्थ म्हणजे जुल्फिकार खान त्यावेळेस होता की ज्यानं रायगडमध्ये नाही का वेढा घातला होता आणि सगळ्यांना कैद केलं होतं. बघा दिवस पलटतात, बरोबर, दिवस पलटतात. आपण काय म्हणतो की इतिहास बदलता येतो, तर तसं नाहीये. काळ बदलतो, इतिहास कधी बदलत नसतो. इन द रिझाईम ऑफ म्हणजे शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये शिवाजी महाराजांच्या विचारांचं राज्य हे सामर्थ्याच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन पोहोचलं होतं. म्हणजे शाहू महाराज कोण? इथं एका वाक्यामुळं मला शाहू महाराज ह्या व्यक्तिमत्वाबद्दल एक अफाट प्रेम, अफाट आदर आणि अफाट ममत्व म्हणलं तरी चालण्यासारखं निर्माण झालं. मंडळी, शाहू नगरीतल्या लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज अशी वेगळी म्हणजे शाहू नगरी वगैरे अशी ओळख वेगळी का घेतली आहे. आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे शाहू नगर आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या एका महान व्यक्तिमत्वाबद्दल. शाहू नगरीची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू, छत्रपती संभाजी महाराजांचे चिरंजीव, छत्रपती राजाराम महाराजांचे पुतळे अशा शाहू महाराजांची आपण आज व्यक्तिमत्व उलगडणार आहोत की जे बरचसं दुर्लक्षित राहिलंय. आणि जे उलगडणार आहेत ते शाहू नगरीतलेच म्हणजे साताऱ्यातले ते उद्योजक आहेत. ऐतिहासिक वारसा असलेले एका घराण्यातले आहेत. ते काय आहे ते नंतर उलगडत जाणार आहे. ते उद्योजक आहेत अजय वीरसेन जाधव. मी त्यांचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. नमस्कार. मला प्रथम तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल की आपली थोडीशी ओळख आमच्या श्रोत्यांना करून द्या. माझं नाव अजय वीरसेन जाधवराव. मी आज खऱ्या अर्थानं भारतीय इतिहासाला कलाटणी देणाऱ्या एका उपेक्षित इतिहासाच्या सुवर्णपानाबद्दल आपल्याशी बोलणार आहे. ज्या इतिहासाच्या सुवर्णपानाला आपल्या इतिहासकारांनी उपेक्षित ठेवले, इतिहास लेखकांनी, ललित लेखकांनी, कादंबरीकारांनी, नाटककारांनी दुर्लक्षित ठेवले. इतकेच नव्हे तर ज्या सुवर्णपानाने मराठ मंडळाला अख्ख्या भारतभर प्रस्थापित केले, त्या मराठ मंडळाने त्यांना कायम उपेक्षाच दिली, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. अशा ह्या महान इतिहास सुवर्णपानाबद्दल मी आज तुमच्याशी बोलणार आहे. आणि त्या महान इतिहासातील सुवर्णपाना म्हणजेच महाबली शहाजीराजे महाराज आणि आई जिजाऊ साहेबांचे पंतू, छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू, राजाराम महाराजांचे लाडके पुतणे आणि छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सरकार येसुबाई साहेबांचे सुपुत्र, सातारा शहराचे संस्थापक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे हिंदपती थोरले शाहू महाराज. वा वा वा. मंडळी, आज खूपच वेगळ्या विषयावरती आपण बोलणार आहोत. आपण सातारा शहरात गेली कित्येक वर्ष वास्तव्य करतोय, पण आपल्याला ही शाहू नगरी बसवली कोणी किंवा शाहू नगरी विषयी फारशी माहिती नाही आहे आपल्याला. मी पहिल्यांदा तेच विचारतो की सुरुवातीला शाहू महाराजांबद्दलच आपण थोडंसं कथन करावं. खरं तर शाहू महाराज म्हणजे संभाजीराजांचे सुपुत्र. त्यांचा जन्म 1682 साली गंगावली म्हणजे आजच्या रायगड जिल्ह्यामध्ये झाला. बर. 1682 मध्ये खरं तर जन्माच्या वेळेसच औरंगजेबानं एक पाशवी आक्रमण स्वराज्यावर केलेलं होतं. 1681 साली औरंगजेब स्वराज्यात म्हणजे उत्तरेतनं दक्षिणेत उतरला होता. त्याचं एकमेव ध्येय होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही स्वराज्य निर्माण केलेलं आहे ते पूर्णपणे नष्ट करायचे आणि त्यांचे जे वंशज आहेत म्हणजे संभाजीराजे असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, राजाराम महाराज असतील आणि सगळा त्यांचा कुटुंब कबिला ह्यांचा विनाश घडवून आणाय. आणि ह्या एकमेव उद्देशानं तो ह्या दक्षिणेत अत्यंत मोठं संख्याबळ घेऊन 5 लाखाचं सैन्य, अगणित संपत्ती, अगणित युद्धाची आयुध
हत्ती, घोडे असं अगणित स्वरूपामध्ये घेऊन तो दक्षिणेत उतरला आणि छत्रपती संभाजी राजांच्या आयुष्यामध्ये संघर्ष सुरू झाला. शाहू महाराजांचा जन्म 1682 ला आहे आणि औरंगजेबाचं आक्रमण 1681 सालापासून सुरू होतंय. अच्छा. तसं म्हणलं तर आपल्या वडिलांचा सहवास शाहू महाराजांना फार कमी लागला. परंतु त्यांच्या मातोश्री ज्या होत्या महाराणी सरकार येसुबाई साहेब, त्या खूप संस्कारक्षम होत्या. त्यांच्यावर जिजाऊंचे संस्कार होते, छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकीय संस्कार होते, संभाजीराजांचे त्यांच्यावर एक प्रकारचे राजकीय म्हणता येईल युद्धविषयीचे संस्कार होते. आणि त्या महान स्त्रीनं ह्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे जे संस्कार जिजाऊंनी केलेले होते, शिवाजी महाराजांवर जे संस्कार जिजाऊंनी केले होते, त्याच पद्धतीचे संस्कार येसुबाई साहेबांनी शाहू महाराजांवर केलेले आहेत. म्हणजे आपण जसं म्हणतो, जसे शिवाजी राजा जिजाई तसेच शाहू राजा येसुबाई. अच्छा. अशा पद्धतीनं सुद्धा आपण त्याचं वर्णन करू शकतो. 1681 ते 1689 संभाजीराजांनी खूप मोठा लढा औरंगजेबाच्या विरुद्ध उभा केला. औरंगजेबास पळता भुई थोडी केली. औरंगजेबाची जवळजवळ हार निश्चित झालेली होती. परंतु स्वराज्याच्या दुर्दैवानं म्हणा, छत्रपती संभाजी महाराजांच्या दुर्दैवानं म्हणा, संभाजीराजांना छलकपटानं कैद करण्यात आलं. त्यांची तुळापूर या मुक्कामी औरंगजेबानं क्रूर हत्या घडवून आणली आणि तिथून खऱ्या अर्थानं येसुबाई साहेबांची आणि शाहू महाराजांच्या आयुष्याची फरफट सुरू झाली. आता हे स्वराज्य संभाजी महाराजांच्या नंतर कुणी सांभाळायचं, हे सगळं पॅरल चाललेलं होतं. म्हणजे संभाजीराजांची कैद, संभाजीराजांची हत्या आणि त्यांचा जो कुटुंब कबिला होता तो सगळा रायगड किल्ल्यावर होता. आणि त्याच वेळेस औरंगजेबानं जुल्फिकार खान नावाचा त्याचा जो एक सेकंड लेफ्टनंट होता, म्हणजे त्याचा अत्यंत विश्वासू सरदार होता, लढवय्या सरदार होता, त्याला रायगडाला वेढा घालण्यास सांगितलं. ही घटना साधारणतः फेब्रुवारी-मार्च 1689 सालची. मार्च मध्ये संभाजीराजांची हत्या झाली. आता ही बातमी रायगडावर कळाली. तिथं खूप मोठा दुःखाचा डोंगर संपूर्ण त्या राजधानीवर पसरला. अक्षरशः येसुबाई साहेबांच्या मनामध्ये त्यावेळेस काय घालमेल सुरू असेल, केवढं मोठं दुःख पचवलं असेल, केवढा मोठा घाला त्यांनी सहन केला असेल, हे आपण कल्पना न केलेलीच बरी. अशा वेळेस त्या महान स्त्रीनं एक खूप मोठा निर्णय घेतला की ह्या निर्णयानं हे जे मराठ्यांचं एक प्रकारचं स्वातंत्र्य युद्ध होतं त्याला एक वेगळंच वळण प्राप्त झालं, मिळवून दिलं त्या निर्णयानं. खरं तर संभाजीराजांच्या नंतर त्यांचा मुलगा शाहू हा त्या गादीचा वारस होता. परंतु शाहू राजांचं वय त्यावेळेस फक्त 7 किंवा 8 होतं. आणि येसुबाई साहेबांनी ते ड्रॉबॅक्स ओळखले, त्यांच्यातले लिमिटेशन्स, मर्यादा ओळखल्या की 7 वर्षाच्या मुलाला जर मी आज सिंहासनावर बसवलं आणि राज्य करायचं ठरवलं ह्या रायगडावरनं, तर माझा तग किंवा माझ्या ह्या सगळ्या रायगडावरचा जो काही कुटुंब कबिला आहे आणि जे काही सैन्य आहे, जे काही आपली ही सगळी राजव्यवस्था ही जास्त काळ टिकणार नाही. तिथली रसद पाहता, तिथं असलेलं सगळी साधन सामुग्री पाहता आपण एक 7 ते 8 महिने जास्तीत जास्त हा किल्ला लढवू शकतो. तदनंतर कदाचित हे सगळं कुटुंब जे आहे हे सगळं आपण आपलं कुटुंब औरंगजेबाच्या ताब्यात जाऊ शकतं. औरंगजेब सगळ्यांचं कत्तल करू शकतो आणि हे स्वराज्य नाहीसं होऊ शकतो किंवा नष्ट होऊ शकतो. आणि त्यांनी खूप हुशारीने एक निर्णय घेतला. त्यांनी त्यांचे दीर म्हणजे संभाजीराजांचे धाकटे बंधू राजाराम महाराज यांना छत्रपती पद बहाल करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांना असा आदेश दिला की तुम्ही इथं मंचकारोहण या किल्ल्यावर करा आणि ह्या किल्ल्यातून तुम्ही बाहेर पडा. बाहेर पडून तुम्ही दक्षिणेत जावा. दक्षिणेतनं हा लढा चालू ठेवा. जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत किंवा जोपर्यंत आम्ही औरंगजेबाच्या कैदेत जात नाही किंवा आमचं काही बरं वाईट होत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा इथून चालू ठेवू.
आमचा लढा जर समजा दुर्दैवाने थांबला तर तो लढा पुढे तुम्ही चालू ठेवावा. अशा पद्धतीने येसूबाई साहेबांनी खूप मोठा त्याग त्या कालखंडामध्ये केला. राजाराम महाराजांचं मंचोकारोहण केलं, त्यांना छत्रपती पद बहाल केलं. तिथून राजाराम महाराज प्रतापगडावर आले, प्रतापगडावरनं पन्हाळ्याला गेले, पन्हाळ्यावरनं त्यांनी जिंजीला गेले आणि जिंजीवरनं त्यांनी मराठ्यांची राजव्यवस्था सुरू केली. तिथूनच त्यांनी आदेश द्यायला सुरुवात केली. तिथूनच त्यांनी औरंगजेबाच्या विरुद्ध जे काही युद्धाच्या पॉलिसीज होत्या, स्ट्रॅटेजीज होत्या, त्या सगळ्या ठरवायला सुरुवात केली. तिथूनच त्यांनी अपॉइंटमेंट चालू केल्या लोकांच्या नवीन, कारण संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर खूप मोठं नुकसान झालं होतं स्वराज्याचं. आणि ह्या जो निर्णय होता त्यागमूर्ती येसूबाई साहेबांचा, मी कायम म्हणत असतो की शिवाजी महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य पुढे जाऊन टिकलं, तगलं आणि अगदी अफगाणिस्तानच्या बॉर्डरला जाऊन धडकलं, ते फक्त आणि फक्त येसूबाई साहेबांच्या, त्यागमूर्ती येसूबाई साहेबांच्या या एका निर्णयामुळे. बरोबर. इथून पुढे जे झालं हे कदाचित आपल्या लोकांनी त्याचा विचार खूप खोलवर केला नाही. हे जे 5 लाखाचं सैन्य होतं औरंगजेबाचं, ते 2 भागात त्याची विभागणी झाली. एक भाग तो भैरी ससाण्यासारखा राजाराम महाराजांच्या पाठलागावर जिंजीपर्यंत पोहोचला. एक भाग इथं औरंगजेबाबरोबर महाराष्ट्रात राहिला, दख्खनीत राहिला. बर. आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठे जे चौताळले, त्या चौताळलेल्या मराठ्यांनी औरंगजेबाची पळताभुई अक्षरशः थोडी करून टाकली. औरंगजेबाला त्यानंतर औरंगजेब जवळजवळ 11 आणि 7 म्हणजे 17-18 वर्ष संभाजीराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब दख्खनीत होता. पण एकही दिवस ह्या 17-18 वर्षातल्या एकही दिवस औरंगजेबा कधीही आनंदाने मोकळा श्वास घेऊ शकला नाही, फक्त ह्या मराठ्यांच्या लढ्यामुळे. ऑक्टोबर 1689 राजाराम महाराज जिंजीस पोहोचले. तिथून त्यांनी तो लढा सुरू केला. दक्षिणेतले बरीचशी लोक शिवाजी महाराजांनी जी आपलीसी करून ठेवली होती, त्या सगळ्यांनी राजाराम महाराजांना मदत केली तिथं प्रस्थापित होण्यासाठी. ह्या फॅमिलीचं एक खूप मोठी खासियत आहे. म्हणजे अगदी तुम्ही शहाजीराजांपासून जर पाहिलं तर शहाजीराजांनी जे चांगले संबंध निर्माण केले त्याचा वापर शिवाजी महाराजांना करता आला. शिवाजी महाराजांनी जे चांगले संबंध निर्माण केले त्याचा वापर संभाजीराजांना, राजाराम महाराजांना झाला. आणि ह्या तिघा चौघांनी एकत्रित जे चांगले संबंध निर्माण केले त्याचा वापर शाहू राजांनी आपल्या राज्यकारभारामध्ये किंवा एकंदर सगळ्या पॉलिसीज मध्ये त्यांनी जो राज्य विस्तार केला त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं. हे ह्या फॅमिलीचं वैशिष्ट्य आहे. आपला तो चर्चेचा विषय नाही, त्यावर सुद्धा एक वेगळा खूप मोठा पॉडकास्ट होऊ शकतील की ह्यांनी कशा पद्धतीने हे सगळे संबंध वापरून घेतले किंवा कसे संबंध त्यांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा ठरले. राजाराम महाराजांचा लढा एका बाजूला सुरू असताना रायगड किल्ल्याची जी लढा देण्याची क्षमता होती ती संपली. लढा द्यायची, त्यांचा दारुगोळा संपला, त्यांची रसद संपली, अन्नधान्य संपलं. आणि येसूबाई साहेबांनी निर्णय घेतला की आता मला ह्या क्षणी शरण जाण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नाही. लढून मरणं, इट इज बेटर टू एक्झिस्ट रादर देन एक्झिट, एक आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. बरोबर. तर त्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतला. औरंगजेबाकडे, जुल्फिकार खानाकडे प्रस्ताव पाठवला की आम्हाला कुठलाही धोका न होता जर तुम्ही शरण देत असाल तर आम्ही शरणागती पत्करतो आणि तुमच्या छावणीत दाखल होतो. काही अटी आणि शर्तींवर रायगड खाली करून देण्यात आला औरंगजेबाला. आणि 1689च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये येसूबाई साहेब, त्यांचे चिरंजीव शिवाजी महाराजांच्या ज्या काही पत्नी होत्या आणि बाकी सगळा कुटुंब कबिला औरंगजेबाच्या कैदेमध्ये त्यावेळेस दाखल झाला. 1689 ते 1707 साधारणतः 17 ते 18 वर्षांचा तो कालखंड आहे.
ह्या कालखंडावर आपल्या इतिहासकारांनी कधीही कुठेही लिखाण केलेलं नाही ना. त्याचं कुठं जास्त कागदपत्र उपलब्ध आहेत की बाबा कशा पद्धतीची कैद होती. विचार करण्यासारखी गोष्ट हा थोडस मग मी व्यत्यय आणतो की इतिहासकारांनी या महान व्यक्तिमत्वाकडे दुर्लक्ष का केला. आपण तुमच्या विषयाकडे परत जाऊच, पण आणायचे विषय तुम्ही छेडला का दुर्लक्ष झाला. हे आपण त्याच्यावर कागदपत्र उपलब्ध नाहीत म्हणून दुर्लक्ष केलं का हा जो सगळा एपिसोड आहे हा 1689 पासून 1707 पर्यंतचा हा त्यांच्या दृष्टीनं कदाचित महत्वपूर्ण नसेल असं त्यांना वाटलं असेल. पण मी स्वतः कधी कधी खूप आश्चर्यचकित होतो की हे असं का घडलं असावं की 1689 साली कैदेत गेलेली ही व्यक्तिमत्व. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. संभाजीराजांची हत्या क्रूर म्हणजे इतकी क्रूर हत्या गेल्या अनेक शतकांमध्ये कोणाची झालेली नाही. अशा पद्धतीची हत्या औरंगजेबानं घडवून आणली आणि त्यांचेच चिरंजीव त्यांचीच पत्नी औरंगजेबाच्या कैदेमध्ये म्हणजे कैद आहे. अशा वेळेस त्यांच्या कुटुंबियांची संभाजीराजांची कुटुंबियांची मानसिक स्थिती कशा पद्धतीची असेल. औरंगजेब हा काय खूप मोठा संत श्रेष्ठ नव्हता. तो काही जरी झाला तो क्रूर कर्माच होता. अशा क्रूर कर्माच्या तावडीमध्ये कैदेमध्ये 17-18 वर्ष काढायची ह्याच्यावर केवढा मोठा मानसिक दबाव त्या कुटुंबावर असेल. शाहू महाराज तर 7 वर्षाचे लहान आहेत, अजान आहेत. त्यांचं वाढतं वय साधारणतः मुलांवर संस्कार जे होतात ते ह्याच वयामध्ये होतात. 7व्या वर्षानंतरच त्यांच्याकडे शैक्षणिक धार्मिक जे काही संस्कार मुलांवर घडतात ते 7व्या वर्षाच्या 6व्या वर्षाच्या आणि 18व्या वर्षाच्या दरम्यानच होतात. बरोबर. अशा कालखंडामध्ये मी उद्या जगेन का नाही याची खात्री नाही. मी उद्या जगलो तर माझे हात असतील का नाही याची शाश्वती नाही. माझे हात आणि जीव असेल तर माझे डोळे शिल्लक असतील का नाही याची शाश्वती नाही. ह्या भयगंडाखाली ह्या लोकांनी 17 वर्ष काढलेले आहेत. ह्या 17 वर्षामध्ये अनेक मानसिक अत्याचार औरंगजेबाकडनं त्यांच्यावर झालेले आहेत. कायम दबाव आहे. मग तो दबाव अनेक प्रकारचा आहे. काही माणसं समजा बाहेरची लोक काही सरदार मंडळी आहेत की जी औरंगजेबाला त्रासदी देत आहेत. बाहेर राहून त्याच्या छावण्यांवर हल्ला करतायत. त्यांनी जे गड किल्ले जिंकले त्यांच्यावर हल्ला करतायत. औरंगजेबाची जी ठाणी आहेत त्यांच्यावर हल्ला करतायत. मग त्यांना रोखा. तुम्ही त्यांना पत्र लिहा. तुम्ही त्यांना दबाव आणा की तुम्ही हे काही करू नका. ही एक पद्धत. दुसरी पद्धत आहे की औरंगजेबानं शाहू महाराजांवर अनेक वेळा धर्मांतरणाचा दबाव टाकलेला आहे. त्याची कागदपत्र मात्र काही ठिकाणी उपलब्ध आहेत की ती कागदपत्र आजही उपलब्ध आहेत की औरंगजेबाचा जो मेन मूळ उद्देश होता की जो संभाजी महाराजांनी स्वीकारला नाही धर्मांतरणाचा, तोच मुद्दा त्यानं शाहू महाराजांच्या बाबतही लागू ठेवलेला होता. त्याचा अंतिम मुद्दा होता की शाहूंनी हा धर्म स्वीकारावा, मुस्लिम धर्मामध्ये पदार्पण करावं आणि औरंगजेबाचा म्हणजे माझा उद्देश सफल व्हावा. औरंगजेब हा एकांगी एककल्य होता. बरोबर आहे. त्याचा तो उद्देश होता की त्याच्या वडिलांनी स्वीकारला नाही, कमीत कमी मुलाने ते स्वीकारलं नाही, माझा इगो सॅटिस्फाय होऊन जाईल ना. आणि त्यानं अनेक वेळा तो प्रकार राबवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा जो हा काही धर्मांतराचा शाहू महाराजांच्या धर्मांतराचा जो निर्णय होता आणि ऍक्च्युअल धर्मांतरण होतं, ह्याच्यामध्ये एक स्त्री खूप ठामपणे उभी राहिली आणि ती स्त्री होती महाराणी सरकार येसूबाई साहेब. येसूबाई साहेबांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये शाहू महाराजांचं धर्मांतरण होऊ दिलं नाही. लाडकं छोट्या बाळाला उद्या नेऊन तुम्ही उभं केलं, एखादं त्यांचं काय धार्मिक अनुष्ठान आहे त्याच्यामध्ये त्याचं धर्मांतरण केलं तरी त्याला काहीच करण्यासारखं होतं. तो विरोध देखील करू शकणार नव्हता. इतकं त्याचं अजाणते वय शाहू महाराजांचं होतं त्या कालखंडामध्ये. आणि हे सर्व घडत असताना येसूबाई साहेबांना आणि शाहू राजांना
जो काही मदतीचा हात होता, तिथे एक आधार होता. तो आधार होता औरंगजेबाची कन्या झीनत-उन-निसाचा. बर. झीनत-उन-निसानं शाहू महाराजांचा पुत्रवत सांभाळ केलेला आहे. अच्छा. म्हणजे त्यांना होणाऱ्या दुःखांवर त्यांनी फुंकर घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचं तिथलं जीवन खूप कष्टमय होतं, यातनादायी होतं, दुःखदायी होतं, तरी सुद्धा त्याच्यावर सुखाची फुंकर घालण्याचा प्रयत्न झीनत-उन-निसांनी केलेला आहे. आणि पुढं जाऊन जेव्हा शाहू महाराज सुटून आले वगैरे वगैरे, त्यानंतर एक कृतज्ञता म्हणून शाहू महाराजांनी त्यांच्यासाठी एक कार्य केलेलं आहे, ते आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बोलूच. तर ह्या दोन स्त्रिया, फक्त थोडासा पुन्हा एकदा व्यत्यय आणतो की खरं तर तुम्ही बोलताय आणि आम्हाला मध्ये मला काही प्रश्न विचारावा असंही वाटत नाहीये, पण खरं तर ती शत्रूची कन्या, हो, तिनं ही मदत का केली असावी? काय तुमचं वैयक्तिक मत? एक लक्षात घ्या की आपल्याला काही गोष्टी ज्या पडद्याआड घडत असतात, अनेक घटना अशा आहेत की आपण पडद्यामागच्या घडामोडींचा अंदाज घेऊ शकत नाही. त्याच पद्धतीचं झीनत-उन-निसाचं यांच्याबद्दल, ती कवी मनाची होती. बेसिकली शी वॉज काइंड हार्टेड, खूप चांगल्या मनाची ती स्त्री. कारण ही मदत करत असताना तिला कुठेतरी मनामध्ये ही एक भीती असणार की माझे अब्बाजान मला याचा काय परिणाम म्हणजे काय शिक्षा देऊ शकतील, तरी सुद्धा तिने हे धाडस केलं, हे विशेष आहे. आणि औरंगजेबाच्या मनामध्ये एक धास्ती कायम होती. बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. औरंगजेब शाहू महाराजांना ठार मारू शकत होता. धर्मांतरण हा त्याचा पहिला पर्याय होता. दुसरा पर्याय त्यांच्याकडे ठार मारण्याचा सुद्धा होता. बरोबर आहे. परंतु त्यानं एक विचार केला की संभाजीराजांना आपण ठार केलं, इतकं क्रूरपणे ठार केलं, मराठे एवढे मोठ्या प्रमाणात चवताळून आपल्यावर चालून आले, उद्या जर आपण शाहू महाराजांची हत्या घडवून आणली तर कदाचित मराठे ह्याच्यापेक्षा तीव्र स्वरूप धारण करतील आणि आपला अंत घडवून आणतील. शेवट मराठ्यांनी त्याचा अंत ह्या भूमीवरच घडवून आणला, तो भाग मिळाला. पण त्या कालखंडामध्ये त्याने जे काही विचार केले असतील ते मी तुम्हाला सांगतो. हे काही कुठं लिहिलेलं नाही, हे आपल्या तर्कावर आधारितच्या गोष्टी आहेत. आणि हे धर्मांतरण रोखण्याचा, म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की खूप प्रयत्न झाले, खूप मीडिएटर्स मध्ये घालण्यात आले की तू कर. मग प्रत्येक वेळेस येसुबाई साहेब ते सगळं भुडकावून लावायच्या, मग त्यांना झीनत-उन-निसाचा पाठिंबा असायचा. आणि शेवटचा जो प्रयोग झाला शाहू महाराजांचा वर धर्मांतराचा, तो 1702 साली 1703 साली झाला. त्यावेळेस पूर्ण तयारी करण्यात आलेली होती की सगळं अनुष्ठानाची तयारी जे काही त्यांच्या पद्धतीची असेल त्या पद्धतीची, आणि मौलवी पाठवण्यात आले की बाबा तुमचं आता आहे, तुम्ही चला. त्यावेळेस शाहू महाराज साधारणतः 20-21 वर्षाचे होते, जाणते होते, कळते होते, आणि त्यांनी ठाम विरोध दर्शवला. कारण बालपणातनं तारुण्यात पदार्पण केलेलं होतं, त्यामुळे ते ठाम राहू शकत होते, त्याला विरोध करू शकत होते. बालपणामध्ये त्या गोष्टी करण्यासारख्या नव्हत्या त्यांच्या वयाला, आणि त्यांनी त्याला ठाम विरोध केला की मी कसल्याही परिस्थितीमध्ये मुस्लिम धर्मामध्ये प्रवेश करणार नाही. तेवढाच विरोध त्यांच्या आईंनी केला, तेवढाच विरोध झीनत-उन-निसानं केला. आणि मेन टाइम काय झालं होतं की ह्याची अफवा साधारणतः बाहेर पसरायला सुरुवात झाली होती. अच्छा. की हे होणार आहे, की हे होणं शक्य आहे. आणि मग मराठ्यांनी औरंगजेबाच्या छावण्यांवर हल्ले चालू केले. औरंगजेबाच्या ही गोष्ट लक्षात आली, तो थोडासा जर्जर झाला होता. 1703 म्हणजे साधारणतः तो 83-84 वर्षाला होता. मी सांगितलं ना की त्याच्याकडे इगो इश्यूज होते. इगो इश्यूज मुळेच तो ह्या महाराष्ट्रात राहिला होता. बरोबर. आणि त्यानं निर्णय घेतला की नको हे करायला, आणि त्यानं तो निर्णय मागं घेतला. धर्मांतरणाचा निर्णय हा फक्त आणि फक्त येसुबाई साहेबांच्या ठाम निर्णयामुळंच, येसुबाई साहेबांच्या ठाम निर्णयामुळंच रोखू गेला शकला. अन्यथा शाहू महाराजांचं धर्मांतरण हे अटळ होतं. आता कधी कधी विचार असा येतो, एक खूप चरित्रकार ज्यांनी शाहू महाराजांचे चरित्र लिहिले, आसाराम सैंदाने यांनी जेव्हा शाहू महाराजांच्या चरित्राचं समापन केलं त्यावेळेस त्यांनी एक 4 ओळी इतक्या अप्रतिम लिहिलेल्या आहेत
त्यामध्ये ते काय लिहितात की शाहू महाराजांचं धर्मांतरण होणार होतं हे निश्चित होतं, परंतु ते धर्मागाशी मी सांगितल्याप्रमाणे त्या धर्मांतरणामध्ये आणि शाहू महाराजांमध्ये येसुबाई साहेब ह्या एखाद्या पहाडाप्रमाणे उभं राहिल्या. शाहू महाराजांचं धर्मांतरण होऊ दिलं नाही. समजा शाहू महाराजांचं धर्मांतरण झालं असतं, शाहू महाराजच नसते तर कदाचित पुढे जाऊन पेशवे नसते, कदाचित पुढे जाऊन शिंदे नसते, कदाचित पुढे जाऊन होळकर नसते, कदाचित पुढे जाऊन गायकवाड नसते, कदाचित पुढे जाऊन जे काही पराक्रमी सरदार घडले नंतरच्या 50 वर्षामध्ये त्यांचं अस्तित्वच नसतं. ते अगदी शाहूनगरीच्या स्थापनेपर्यंत आपण विचार करू शकतो. हो, म्हणजे हे कुठं शाहू महाराज नसते तर आपण ह्या गोष्टींचा कल्पनाच करू शकत नाही. बरोबर. बेसिकली ह्या गोष्टींवर आपल्या इतिहासप्रेमी व्यक्तींनी, त्याचा इतिहासप्रेमी लोकांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि शाहू महाराजांना जो ड्यू रिस्पेक्ट इतिहासात मिळायला पाहिजे, जो रिस्पेक्ट मिळाला पाहिजे, तो त्यांना आपण दिलाच पाहिजे या मताचा. सैन्यानींचा कालखंड कुठला होता, म्हणजे ते कुठल्या असं आहे तर आता रिसेंट मधलं पुस्तक, 10-15 वर्षापूर्वीचं, जे ते काही बखर वगैरे नाही. आणि 1707 मध्ये बघा, 26 वर्ष 7 महिने औरंगजेब इथं राहिला या भूमीमध्ये. औरंगजेब त्याने किती भूमी जिंकली ही गोष्ट खूप नंतरची. परंतु जे ध्येय ठेवून तो ह्या भूमीवर आला होता, शिवाजी महाराजांच्या कुटुंबाचा विनाश आणि ह्या स्वराज्याचा विनाश, त्यापैकी त्याला एकही गोष्ट सहज शक्य झाली नाही. राजाराम महाराज आले नंतर जिंजीवरनं. बघा, जिंजीचा फोर्ट सुद्धा शिवाजी महाराजांनी जिंकलेला आहे. त्या फोर्टचा वापर राजाराम महाराजांनी आपली पॉलिटिकल कॅपिटल म्हणून केलेला आहे, किंवा आपण त्याला लष्करी कॅपिटल म्हणून म्हणता येईल, असं सुद्धा पद्धतीनं केलेलं आहे. त्यांनी त्या किल्ल्याच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची दूरदृष्टी कशी होती की हितनं 800 मैलांवरचा किल्ला त्यांनी आपल्या ताब्यात ठेवला होता, त्याची ठाणी ठेवली होती, त्याची डागडुजी ठेवली होती, तिथं आपली माणसं ठेवली होती, तिथला सगळा मेंटेनन्स ठेवला होता, प्रॉपर किल्ला आपल्या ताब्यात ठेवला होता शिवाजी महाराजांनी. संभाजी महाराजांनी तो आपल्या ताब्यात ठेवला होता. जे आपले जे तारण्याचे महाडिक वगैरे कंपनी आहेत ती त्या किल्ल्याची रक्षक होते. म्हणजे ह्या किल्ल्याचा वापर पुढे जाऊन हे स्वराज्य वाचवण्यात झाला, राजाराम महाराजांचा जीव वाचवण्यात झाला. आता राजाराम महाराजांचं हे 7 वर्षांचं जे सगळं आयुष्य आहे, हे सुद्धा एक खूप मोठा PhDचा विषय आहे, खूप त्याला विस्तृत अभ्यासाचा विषय. तो आता आपल्या नसल्या कारण आपण त्यावर बोलणार नाही. आणि राजाराम महाराज 1698ला ह्या स्वराज्यात परत आले, तिथला लढा देऊन, आणि इथं त्यांनी 4 हात द्यायला सुरुवात केली. कमजोर औरंगजेब झालेला होता आणि त्याला आता संपवायचं ह्या उद्देशानंच राजाराम महाराज आले. आणि त्यांनी एक स्पष्ट त्यांचं लिखित स्वरूपात एक संदर्भ आहे की हे राज्य माझं नाहीये, हे राज्य शाहूंच आहे. शाहू हेच खरे ह्या स्वराज्याचे वंशज आहेत, मी ह्या स्वराज्याचा केअरटेकर आहे. अच्छा. राजाराम महाराजांनीही 1-2 वेळा शाहू महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला, दुर्दैवानं तो सफल झाला नाही. आणि इसवी सन 1700 साली त्यांचा अत्यंत तरुण वयामध्ये सिंहगड किल्ल्यावर दुर्दैवानं मृत्यू झाला असं म्हणता येईल. आणि खूप लहान वयामध्ये झाला, साधारणतः 30 वर्षाची राजाराम महाराज होते, ते वारले त्यावेळेस. आणि तो लढा नंतर ताराराणी बाईसाहेबांनी पुढं खूप द्वेषानं चालू ठेवला. म्हणजे औरंगजेबाला खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये माती दाखवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महाराणी सरकार ताराराणी साहेबांनी केलं. ह्या घराण्याला दीपक खूप मोठा स्त्रियांचा लढवय्या स्त्रियांचा वारसा आहे. म्हणजे अगदी आईसाहेब जिजाऊ असतील, येसुबाई साहेब असतील, ताराराणीबाई साहेब असतील, पुढे जाऊन कोल्हापूर गादीच्या जिजाऊबाई साहेब असतील, ह्यांचा लढाऊ वारसा खूप मोठा आहे. आणि ह्याच लढाऊ वर्षातील महाराणी सरकार ताराराणी साहेबांनी औरंगजेबाला जो न भूतो न भविष्यती लढा दिला, औरंगजेबाचे डोळे पांढरे झाले की त्याला प्रत्येक वेळेस खूप आशादायक होता ना तो, अरे शिवाजी महाराज वारले 1680,
आता मी काय एका मिनिटामध्ये एका 10-15 दिवस यांचा चिलटासारखा फरक होतो. संभाजी महाराजांनी 9 वर्षाचा लढा उभा केला, संभाजी महाराजांची हत्या केली, परत 11 वर्ष राजाराम महाराजांनी लढा दिला. अच्छा. तो राजाराम महाराजांचा मृत्यू होतोय ना होतोय, तारा राणीबाई साहेबांनी 7 वर्षाचा लढा दिला. म्हणजे त्याचं आयुष्य ह्या दख्खननं या छत्रपती घराण्यातील सगळ्या महान लोकांनी दुर्धर करून ठेवलं. आशिया खंडातला सर्वात वैभवशाली राज्याचं प्रतिनिधित्व करणारा हा बादशाह, भारतातल्या 22 सुभ्यांचा हा बादशाह दख्खनेत अक्षरशः जर्जर झाला. अगदी मराठ्यांची ताकद ह्याला त्यानं जे अंडर एस्टिमेट केलं त्याची फलनिष्पत्ती त्याच्या मृत्यूमध्येच झालेली आहे. 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला दादा, आणि त्यांच्यामध्ये एक पिढीजात आलेलं आहे की त्यांच्यामध्ये एक रक्तरंजित वारसा युद्ध असतं की जो बादशाह मेला त्याच्या विरुद्ध सगळ्या म्हणजे त्याचे जे काही पोरं आहेत त्यांनी यायचं, एकमेकांच्या विरुद्ध लढाई करायच्या, एकमेकांना ठार मारायचं, जो जिवंत राहील तो बादशाह. आणि हे अगदी हुमायूंपासून चालत आलं. अकबराला ती गोष्ट चुकली नाही, जहांगीरला चुकली नाही, शहाजहानला चुकली नाही, औरंगजेबाला चुकली नाही. त्यांनी हे सगळेच रक्तरंजित वारसा युद्ध खेळली आणि ते त्या सिंहासनावर आरूढ झाले. आता त्यावेळेस 3 मुलं होती. एक होता कामबख्श, एक होता आझम आणि एक होता मुआझम. कामबख्श हैदराबाद बाजूला होता, आझम जो होता तो औरंगजेबाबरोबर होता आणि मुआझम जो होता काबूल बाजूला होता. आता जो लवकरात लवकर दिल्लीपर्यंत पोहोचू शकणार तोच त्या सिंहासनावर आपला अधिकार गाजवू शकतो. त्या मनानं तिघही भाऊ 3 दिशेने निघाले. आता आझम बरोबर हा सगळा कुटुंब कबिला आहे, शिवाजी महाराजांचा, संभाजी राजांचा, आणि त्याला तो डोईजड होऊ लागला. म्हणजे ते कैदेतच आहेत, त्या छावणीमध्येच आहेत औरंगजेबाच्या. तर मी मगाशी सांगायचं राहून गेलं की औरंगजेब सारख्या क्रूर कर्माच्या छावणीत एका 100 मीटरवरच्या तंबूत राहणं हे किती दुःखदायी क्लेशदायी असेल ह्याचा विचार आपण करा. बरोबर. असे 17 वर्ष ह्या मायलेकांनी तिथं काढलेले. आणि आझमच्या एक गोष्ट लक्षात आली की त्याला आपले पॉझिटिव्ह माहित होते, आपले स्ट्रॉंग पॉइंट्स माहित होते की मीच 99% हे युद्ध जिंकणार आहे. अच्छा. आणि मीच दिल्लीचा बादशाह होणार आहे. आणि त्याने एक डिप्लोमसी त्याच्या डोक्यात आली की मी जर दिल्लीत गेलो तर मला स्थिर स्थावर व्हायला खूप काळ जाणार आहे. तोपर्यंत हे दख्खनातले मराठे, माझं राज्य, आमचा काय जो भाग आहे, आमचं जे काही शासित प्रदेश आहेत हे काही नीट ठेवणार नाही. आता तारा राणी प्रबल आहेत. तारा राणींचं एक विशिष्ट दृष्टिकोन होता ह्या सगळ्या वारसा, म्हणजे छत्रपती घराण्याच्या वारसाकडे बघण्याचा एक त्यांचा विशिष्ट दृष्टिकोन होता. तो जर विचार केला त्या दृष्टिकोनाचा, हे बघा कुठलेही बादशाहाला लायक असलेली माणसं ही काही आपण समजतो तशी वेळी नसतात. त्यांना खंडप्राय देशावर राज्य करायचं असतं, तेवढा त्यांच्या पाठी अनुभव असतो. त्यांच्या लक्षात आलं की आपण ह्यांच्यामध्ये यादवी माजवू शकतो. अच्छा. जर शाहू महाराजांना आपण मुक्त केलं, शाहू महाराज दख्खनेत पोचले, तर छत्रपती घराण्याच्या गादीच्या वारशावरनं ह्या 2 कुटुंबांमध्ये किंवा तारा राणींमध्ये आणि शाहू महाराजांमध्ये युद्ध होऊ शकतं, वादंग होऊ शकतो, आणि ह्याचा परिपाक दोघांचा विनाश होऊ शकतो की जो आपल्यासाठी फायदेशीर आहे. हा त्याने एक ढोबळ विचार केला. काही मध्यस्थ म्हणजे जुल्फिकार खान त्यावेळेस होता की ज्यानं रायगडमध्ये नाही का वेढा घातला होता आणि सगळ्यांना कैद केलं होतं. बघा दिवस पलटतात. बरोबर. दिवस पलटतात. आपण काय म्हणतो की इतिहास बदलता येतो, तर तसं नाहीये. काळ बदलतो, इतिहास कधी बदलत नसतो. काळ बदलला 1689 ते 1707 की ज्या व्यक्तीनं जुल्फिकार खानानं ह्यांना कैद केलं, तोच जुल्फिकार खान आज आझमची समजूत घालून त्यांना मुक्त करण्यास त्यांनी राजी केलं की आझमची समजूत घातली, बाबा त्यांना तो सोडून टाक. बरोबर.
आझम खूप कपटी होता तसा म्हणला तर. त्यानं म्हणलं ठीक आहे मी शाहूंना सोडतो, पण आई त्यांच्या ज्या आहेत त्या माझ्याच कैदेत राहतील. बर. उद्या शाहूंना यश मिळेल किंवा ताराराणीने यश मिळेल, कुणालाही यश मिळेल त्यांच्या युद्धामध्ये, यांनी पुढे जाऊन मला त्रास देता कामा नये. एक ओलीस म्हणतात, ओलीस, हा मी त्याच ओलीस म्हणून त्यांना येसुबाई साहेबांना बरोबर घेऊन गेला दिल्लीला तो. अच्छा. आणि शाहूराजांची मुक्तता केली. भोपाळ नजीक एक छोटं गाव आहे तिथून. शाहू महाराजांच्या बरोबर त्यांचे सहकारी असतील, त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती असतील, अशी 40 ते 50 लोकांची तुकडी त्यांनी मुक्त केली. आता शाहू महाराजांकडे काहीच नाहीये ना. बरेच लोक विचारतात अरे त्यांच्यावर कुठले संस्कार झाले? राजकीय संस्कार नाहीच झालेले ना. कुणी केले त्यांच्यावर राजकीय संस्कार? त्यांच्यावर धार्मिक संस्कार कुणी केले? बरोबर आहे ना. धार्मिक संस्कार म्हणजे त्यांनी धर्मग्रंथ वाचायला मिळत होते का नव्हते? त्यांना कशा पद्धतीचं अन्न खायला मिळत होतं? त्यांना कशा पद्धतीचं शिक्षण मिळालं? हे अनेक प्रश्नचिन्ह लोक उभी करतात. नाही अशातला भाग नाही. मी तुम्हाला त्यांच्या अन्नावरून एक गोष्ट सांगतो. 17 वर्ष येसुबाई साहेबांच्या बरोबर त्यांनी काढलेत. ह्या 17 वर्षांमध्ये येसुबाई साहेबांनी आपल्या मुलाला कधीही शिजवलेलं अन्न खाऊ दिलेलं नाही. बर. आपल्या धर्मामध्ये ती गोष्ट लिहिलेली आहे. अच्छा. हा, की जेव्हा तुम्ही एक शत्रूच्या कैदेत आहात तेव्हा तुम्ही कधीही शिजवलेलं अन्न खायचं नाही, कारण शिजवलेल्या अन्नामध्ये तुमच्यावर विष प्रयोग केला जाऊ शकतो, दगाफटका होऊ शकतो. ह्या भीतीनं येसुबाई साहेबांनी कधीही आपल्या पुत्राला शिजवलेलं अन्न, आणि हे प्रकरण औरंगजेबापर्यंत पोहोचलेलं आहे की हा मुलगा काही खात नाही, पित नाही. धूर्त आणि धोरणी दृष्टिकोन ताराराणी साहेब येसुबाई साहेबांचा होता. आणि किती धूर्त आणि धोरणी दृष्टिकोन आपल्या येसुबाई साहेबांचा असं म्हणायला हरकत नाही. तर त्यांना संपूर्ण त्या कैदेमध्ये त्यांनी कधीही शिजवलेलं अन्न खाऊन दिलं नाही. हे प्रकरण औरंगजेबापर्यंत पोहोचलं. औरंगजेबापर्यंत पोहोचल्यानंतर औरंगजेबानं त्याच्यावर काही तजवीज करता येते का पाहिली, आणि त्यांना एक विशिष्ट पद्धतीचे ड्रायफ्रुट्स सँक्शन करण्यात आले, आणि तेच ते खात होते. असं आपण त्याच्यावरनं एक सांगू शकतो किंवा त्यांनी शिजवलेलं अन्न कधी खाऊन दिलं नाही. आता मगाचा एक मुद्दा जो कैदेतला होता की जो मी सांगायचा राहिला, की त्यांचं नामांतरण करण्यात आलं. त्यांचं नामकरण केलं. कुणी केलं तर लोक म्हणतात की शिवाजी महाराज हे त्यांचं नाव, म्हणजे त्यांचं जन्मता जे नाव होतं ते शिवाजी होतं, म्हणजे शिवाजी दुसरे. आणि जेव्हा औरंगजेबाच्या कैदेत गेले, ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या दंतकथा आहेत, त्याला कुठेही ठाम आधार नाहीये की यांचं नाव कसं बदललं काय. तर आणि शिवाजी महाराजांचं नाव औरंगजेबाला तोंडात न घेणं, म्हणजे स्वतःच्या तोंडात न घेणं हे फार कमीपणाचं वाटत होतं, असं लोकांनी म्हणजे तर्क मांडलेले आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितले बाबा, औरंगजेबा म्हणला की शिवाजी तो सैतान था, तुम साव हो, तुम्ही चांगला माणूस आहेस, चांगला मुलगा आहेस. मग सावचं हळूहळू साव करत शाहू झालं. अच्छा. आणि नंतर तेच नाव त्यांचं पुढं प्रचलित झालं. परंतु मला कधी कधी हा जो तर्क आहे ह्याच्यामध्ये म्हणजे कुठलंही तथ्य जाणवत नाही. त्याच्या मागचं रिझन काय, तर शाहू हे नाव काय औरंगजेबानं तयार केलेलं नाही किंवा साव ह्या शब्दावरनं आलेलं नाहीये. साव हा हिंदी शब्द आहे. आणि औरंगजेबाची जी भाषा आहे, बोली भाषा आहे, ती फारसी आहे. तो हिंदीतला शब्द किंवा इथल्या देवनागरी भाषेतला शब्द शाहूंसाठी वापरेल असं मला वाटत. परंतु शाहूजी हे नाव शाहू महाराजांच्या पंजोबांचंच आहे. शाहूजी म्हणजे शहाजी राजे आपण ज्यांना म्हणतो, त्यांचं जर तुम्ही मोगली डॉक्युमेंट्स मधलं, आदिलशाही डॉक्युमेंट्स मधलं, निजामशाही डॉक्युमेंट्स मधलं जर नाव वाचलं तर त्यांचं वर्णन शाहूजी महाराज म्हणूनच केलेलं आहे. कदाचित त्यांचं नाव शाहूजी म्हणूनच ठेवलं असेल ज्यावेळेस ठेवलं. सरकार सांगतात सरकार की त्यांचं नाव जन्मता शाहू ठेवलं होतं, पण बऱ्याच इतिहासकारांनी त्यांना खोडून तिथं शिवाजी केलेलं आहे. आणि जरी शिवाजी असेल तरी सुद्धा कदाचित
नंतर ते बदललं गेलं असेल कुठल्या तरी कारणास्तव. आजही आपल्याकडे आपल्या मराठी परंपरेमध्ये मुलाचं नाव आपल्या एक नाव ठेवलं जातं जन्माच्या वेळेस. आपण जन्माच्या वेळेस एक नाव ठेवलं जातं, नंतर काही तुमचे नवस बोलले जातात आणि आई म्हणते की बाबा माझ्या असं असं कर, माझ्या मुलाचं नाव त्याच्या पंजोबावर ठेवीन, आजोबांवर ठेवीन. असं आपल्याकडे आजही प्रकार चालतात ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये नाही चालत. अशा पद्धतीनं कदाचित येसुबाई साहेबांनी सुद्धा त्यांचं नामकरण शाहू केलं असावं आणि हेच मला जास्त योग्य वाटतं. ह्याचं उदाहरण शाहूजी महाराजांचं एक थोडक्यात देतो की एक परमानंद म्हणून एक कवी होते की जे शहाजीराजांच्या दरबारात होते. शहाजी राजे हे खूप विद्वान पंडित होते, संस्कृत पंडित, आणि कला ललित लेखन ह्या बाबतचे ते खूप भोगते होते. तर यांनी एक कवी म्हणूया, मला त्यांचं आता नाव परफेक्ट लक्षात राहील, तर त्यांनी एक काव्य, ते भाट आहेत ना, आता एखाद्या दरबारात एखाद्या व्यक्तीच्या शरणागत असतो तेव्हा तो भाट असतो, तर त्यांनी खूप सुंदर काव्य लिहिलेलं आहे. तर तो कवी, पृथ्वी निर्माण होती सगळी आणि तो कवी जातो ब्रह्मदेवाकडे. अरे बाबा, ब्रह्मदेवाला म्हणतो, देवा तुम्ही एवढी सुंदर पृथ्वी निर्माण केलीत, एवढी सुंदर पृथ्वी निर्माण केलीत, ह्या पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी तुम्ही कोणाची नेमणूक केली का नाही काय? तर ब्रह्मदेव म्हणतो ह्याची काळजी तू करू नकोस, मी त्याची सर्व काळजी घेतलेली आहे. मी पूर्वेला सूर्याची नेमणूक केलेली आहे पृथ्वीचे संरक्षण करायची. पश्चिमेला मी चंद्र ठेवलेला आहे. पश्चिमेला कोण ठेवलाय? चंद्र ठेवलाय. उत्तरेला मी, आता तो भाट आहे ना, उत्तरेला मी शहाजहानची नेमणूक केलेली आहे आणि दक्षिणेमध्ये मी शाहूजीची नेमणूक केलेली आहे. शाहूजी कोण? तर शहाजी. शहाजी राजा महाराजांचंच दुसरं नाव शाहूजी आहे की ज्यांचं वर्णन सगळ्या त्या कालखंडाच्या कागदपत्रांमध्ये तुम्हाला शाहूजी सापडतं. त्यामुळं मला स्वतःला असं वाटतं की थोरल्या शाहू महाराजांचं जे नामकरण झालं ते औरंगजेबानं केलं नाही, तर ते कदाचित येसुबाई साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांचं नामकरण हे त्यांच्या पंजोबाच्या नावानं केलेलं आहे, शाहूजी महाराज. हा माझा तर्क आहे आणि ह्याला कुठलाही कागदोपत्री तसं म्हणलं तर आधार नाहीये. नाही, तो जरी नसला तरी शेवटी आम्हाला तुमचंच मत जाणून घ्यायचं. तुम्ही त्या विषयाचे अभ्यासक आहात आणि त्याच्याबद्दलचं बरंचसं वाचन तुम्ही केलं. मला हा एक प्रश्न असा आहे की तुम्ही अशा ह्या दुर्लक्षित महान विभूतीचं आपण वाचन करावं किंवा अभ्यास करावा, हे तुम्हाला कसं सुचलं? त्याची सुरुवात कशी झाली? आणि उपप्रश्न असा की यासाठी तुम्ही संदर्भ म्हणून कुठले ग्रंथ किंवा काय वाचन केलं? बेसिकली दादा, मी एक इतिहासाचा चांगला वाचक आहे. इतिहासाचा म्हणजे त्यातल्या त्यात शिवाजी महाराजांचा. आणि शिवाजी महाराजांचं जे कुटुंबीय आहे, म्हणजे त्यांचे वडील शहाजीराजे असतील, त्यांचे थोरले बंधू म्हणजे थोरले संभाजीराजे, जे एका युद्धामध्ये कर्नाटकमध्ये मारले गेले अफजल खानाकडनं, कनकगिरीच्या युद्धामध्ये, त्यांच्याबद्दल सुद्धा एक छोटस त्रोटक माहिती असलेलं पुस्तक आहे. आणि याची वाचनाची आवड मला निर्माण झाली की आपण वाचूया. मग मी सगळ्यात सुरुवात महादेव गोविंद रानडे यांचं द राईज ऑफ मराठा पॉवर यापासून झालं. त्यानंतर कृष्ण केळुसकरांचं शिवछत्रपतींच्या बद्दल पहिलं आपण तसं म्हणलं तर रेकॉर्डेड शिवचरित्र ते वाचनात आलं. मग मी रियासतकर देसाई वाचले. त्यानंतर मी तुमचे बाबासाहेब पुरंदर यांचं वाचन झालं माझ्याकडनं. बासी बेद्रेंचं वाचन झालं. त्यानंतर सेतू माधवराव पगडी त्यांचं म्हणजे त्यांचं शिवाजी महाराज, त्यांच्यासारखे शिवाजी महाराज कोणीच मांडू शकले नाही. अत्यंत सहज, सोपं आणि उगवत्या भाषेमध्ये त्यांनी मांडलेले आहेत. सेतू माधवराव पगडी असतील, अशा अनेक लेखकांची, बासी बेंद्रेंचं मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर विजयराव देशमुखांचं शककर्ते शिवराय म्हणून एक ग्रंथ आहे. संभाजी महाराजांवर कमर गोखलेंनी लिहिलेली पुस्तक असेल. त्यानंतर बासी बेंद्रेंनी संभाजी महाराजांचं चरित्र, जे खऱ्या अर्थानं संभाजी महाराजांचं चरित्र जर कोणी लोकांच्या समोर मांडलं असेल की जे संभाजीराजे आज आपण स्वीकारलेत, त्याचे जर उद्गाते कोण असतील तर ते बासी बेंद्रे आणि कमल गोखले असं मी म्हणतो. तर ह्यांचं वाचत असताना
मला एक ठिकाणी एक वाक्य आलं, कुठल्या तरी पुस्तकामध्ये तो रेफरन्स आला आणि तो रेफरन्स होता रियासतकार देसाईंचा. बर. त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य, म्हणजे असं चालता 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 मी ते वाक्य इंग्लिशमध्ये होतं, मराठीतलं पुस्तक इंग्लिशमध्ये वाक्य होतं, मी वाचलं आणि ते वाक्य होतं की इन द रिझाईम ऑफ शाहू महाराज द हाऊस ऑफ शिवाजी रीच टू द प्लेंटिट्यूड ऑफ पॉवर. हाऊस ऑफ शिवाजी, आता रिझाईम म्हणजे राज्य, हाऊस ऑफ शिवाजी म्हणजे शिवाजी महाराजांचं कुटुंबांचं राज्य किंवा शिवाजी महाराजांच्या विचाराला अनुसरून चालणारं वाक्य. मी तो शब्द घेतला की शिवाजी महाराजांच्या विचाराला अनुसरून चालणारं राज्य हे सामर्थ्याच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन पोहोचलेलं होतं. अरे देव, म्हणजे परत वाचन, इन द रिझाईम ऑफ म्हणजे शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये शिवाजी महाराजांच्या विचारांचं राज्य हे सामर्थ्याच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन पोहोचलं होतं. म्हणजे शाहू महाराज कोण? इथं एका वाक्यामुळं मला शाहू महाराज ह्या व्यक्तिमत्वाबद्दल एक अफाट प्रेम, अफाट आदर आणि अफाट ममत्व म्हणलं तरी चालण्यासारखं निर्माण झालं. आणि मग मी त्याच्यावर माझे काही मित्र आहेत, माझे गुरु होते दुर्ग महर्षी प्रमोद मांडे, यांच्याबरोबर चर्चा केली. अनेक तरुण त्या कालखंडामध्ये शाहू महाराजांचा अभ्यास करायला पुण्यातनं तयार झालेले होते. अनेक लोकांच्या मी संपर्कात आलो, अनेक लोकांची पुस्तकं मी चालायला सुरुवात केली आणि मला सगळ्यात पहिल्यांदी एक शिवाजी विद्यापीठातला एक प्रबंध ग्रंथ हातात लागला. तो होता आप्पासाहेब पवारांचा. तो शिवाजी विद्यापीठानं मुद्रित करून त्यांच्या संग्रही ठेवला होता. आप्पासाहेब पवारांनी 1934 साली एक प्रबंध ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीला सादर केला होता डॉक्टरेटसाठी. त्यांचा विषय होता थोरले शाहू महाराज. त्यानंतर आणखी एक दोन लोकांचे प्रबंध आहेत, एक जाधव म्हणून आहेत, एक पाटील म्हणून आहेत, त्यांचे प्रबंध माझ्या हाताला लागले. आणि ह्या बरोबरच एक बीजी कुंटे म्हणून एक जण आहेत, त्यांनी सुद्धा 1934 साली शाहू महाराजांवरच एक प्रबंध मुंबई विद्यापीठाला सादर करून त्याच्यावर त्यांनी डॉक्टरेट त्यांना मिळालेली होती. अशी एक 5-6 पुस्तकं माझ्या एकत्रित वाचनात आली आणि मग मी भारावून गेलो की नाही, हे जे नेतृत्व आहे की हे जे व्यक्तिमत्व आहे हे आभाळ एवढं आहे. आपल्याकडनं किंवा आपल्या इतिहासकारांकडनं जाणून बुजून असेल किंवा काही अपरिहार्य कारणामुळे असेल दुर्लक्ष झालेलं आहे. आपण ह्याचं वाचन करूया, आपण हे जेवढं वाचलंय चांगलं ते लोकांपर्यंत पोचवूया आणि लोकांनी त्यातनं काहीतरी बोध घ्यावा. आणि या महान व्यक्तिमत्वाला आम्ही तर म्हणतो बाबा ठीक आहे, तुम्ही जयंती साजरी करू नका, त्यांची पुण्यतिथी साजरी करू नका, परंतु कधी वेळ पडली तर त्यांना तुम्ही नमन करायला विसरू नका. एवढी एक माफक अपेक्षा ठेवून मी हे लोकांपर्यंत पोहोचवतो. आज शिवाजी महाराजांवर मी बऱ्याचशा ठिकाणी मी ॲमेच्युअर आहे, हौशी आहे, प्रोफेशनल नाही. कुणी बोलवलं तर जातो. आणि मी आता लोकांना एक 5-6 वर्षापासून सांगत असतो की तुम्ही 6 माणसं बोलवा, 6 माणसं तुमच्या कार्यक्रमाला असू द्या, शाहू महाराजांवर बोलायची संधी द्या. अच्छा. अगदी मी अमरावतीपासून, नागपूरपासून, मुंबईपासून, नाशिकपर्यंत सगळीकडे शाहू महाराज पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि बऱ्याच अंशी त्याला यश येताना तुम्हाला दिसेल की शाहू महाराजांचं आज म्हणजे आपण कोणी नाही, आपण त्यांचा गौरव करण्यासारखे आपण खूपच शुद्ध अगदी सामान्य लोक आहेत, परंतु जो इतिहास आहे त्यांचा तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी ह्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून करत असतो. अशा तुमच्यासारख्या चांगल्या चॅनलच्या माध्यमातून आणि समक्ष लोकांना भेटून प्रयत्न करत असतो. त्यात यश मिळेल न मिळेल हे नंतरच्या गोष्टी, परंतु आपलं जे कर्तव्य आपल्या 13-14 पिढ्यांपूर्वी ह्याच राजानं आपल्याला आश्रय दिलेला आहे, आपल्याला आपण म्हणतो पोटा पाण्याला लावलेला आहे, आपल्याला शरण दिलेली आहे. आज 13-14 वर्षानंतर जर पुन्हा आपल्याला त्या महान राजाची सेवा करायची संधी अशा प्रकारे मिळत असेल तर आपलं एक प्रकारचं भाग्यच म्हणतो. मंडळी, खरं तर इतिहासात रमणं हे मराठी माणसाचं किंवा एकूणच माणसाचं आवडीचा विषय राहिलेला आहे. आणि त्यातून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या एकूणच घराण्याचा जर विषय निघाला तर आपण अगदी गुंग होऊन जातो, दिग्मूढ होतो. ते त्यांचेच नातू छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू
म्हणजे संभाजी महाराजांचे चिरंजीव असलेले शाहू महाराजांबद्दल आपण आज बोलतोय, की ज्यांनी सातारा म्हणजे शाहू नगरीची स्थापना केली. पण हा विषय खरं तर खूप मोठा आहे आणि तो एवढ्या एका भागात संपणार नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की याचे आपण अजूनही काही भाग करावेत. तर आज आपण मात्र इथंच थांबूया आणि पुन्हा याच विषयावरती बोलायला अजयरावांना पुन्हा इथं निमंत्रित मी याच व्यासपीठावरती करतो. धन्यवाद. धन्यवाद.